यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर 3 दिवस वीकेंड होता, आता तर काही प्लॅन नव्हता, तर अचानकपणे निखिल बोलला की त्याच्या गावी हनुमान जयंतीचा मोठा फंक्शन होतो। तर आज आम्ही आलोय अतिशय शिंदेवाडी निखिलच्या गावी, तर त्याच्या कुलदेवताचं पण आम्ही दर्शन करणार आहे। तो खूप सांगत होता कुलदेवताबद्दल, तर आज आम्ही इकडे आलोय। तर निखिल त्याचं स्वतःचं गाव दाखवणार आहे आम्हाला। एक भारुडाई आहे, खूप छान असं गाव बघायला मिळणार आहे आम्हाला। तर आपण बघूया पुढे स्टार्टिंग पासून व्हिडिओ कशी होते। गणपती बाप्पा मोरया। 3 व्हिडिओ आपण बोलू नये, पण आपल्या व्हिडिओचा शूट फक्त कॅमेऱ्यावर करू म्हणू शकतो ना। कॅमेऱ्यावर शांत आहे। सपने हजार बनते मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं। दादा आमच्या दादूच्या गाडीचा थोडा बंपर निघालेला, तो आता त्यांनी आर्टिस्टिक स्किलनी फिक्स करून टाकलाय। इकडे एकदम गॅस फिलिंग एकदम झालेले, एकदम टिपटॉप। आता आम्ही पुढच्या प्रवासाला परत स्टार्ट करू। दादूच्या पण गाडीची इकडे रिफ्युलिंग चालू आहे, तो पण गॅस भरतोय। आता त्याचा पण होत आलाय, ते गॅस भरून आता आम्ही परत पुढच्या प्रवासाला स्टार्ट करणार आहोत। आता जास्त काय नाही, बस थोडंफार 50-60 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे। आता आम्ही पोचून जाऊ सकाळी 6 वाजेपर्यंत। सो आमच्यासोबत असेच रेडी राहा पुढे आणि पूर्ण व्लॉग बघा। थँक्यू। आता आपण किती वाजता पोचू घरी? आता आपण पोचू 4-4:30 पर्यंत। हा, परत आता पुढच्या प्रवासाला स्टार्ट करतोय। आमच्यासोबत असेच पुढे राहा, पूर्ण ब्लॉग पुढपर्यंत बघा। बाय बाय, टाटा। पुढे खूप मजा येणार आहे, पुढे खूप मजा आहे। गाईस, आम्ही आता इकडे खेड डेपोच्या इथे पोहोचलोय। आता सकाळचे 6 वाजता आहेत आणि आता सगळं उजडायला लागलंय। आता आम्ही जस्ट पोहोचू, अर्धा तासात पोहोचू। बघा लालपरी, मॉडर्न लालपरी। ठीक आहे, सो लेट्स टू मीट अस। थँक्यू। फायनली आपण पोहोचलोय खेडला, भारी वाटतोय। भावाच्या गावाला पोहोचलो। आता आम्ही लोक गावाला पोहोचलोय, पण हा डीजेचा काय कमी होत नाही बोलणं। सकाळपासून जो रात्रीपासून जो चालू झालाय ना डोक्याची। फायनली पोहोचलोय गावाला। चेहऱ्याची अवस्था बघू शकता तुम्ही।
आता आम्ही आलेलो आहे आमच्या घरी. फेसची अवस्था होऊ शकता. थोडं आपण बघूया पाहू शकत नाही पाठीकडून आणि चाललं निघून जायचं घर. लासाईच्या रोडनी आणलं. सिद्धा ड्रायव्हर राहुल टोंबळे बघा काय करतात. इकडे आमचे पाळलेले जी पोरं बघा आता काय करतायत. गाईस मॉर्निंग अशी पाहिजे यार. लाज जवाब. चला आज मित्रांनो आम्ही लोक हनुमान जयंतीच्या मध्ये हनुमानाचे दर्शन घेऊन झालं. आता आम्ही कालकाईच्या दर्शनाला चाललोय भरण्याला. आता तिथे तुम्हाला पुढचा ब्लॉग भेटेल. गुड बाय. स्टे ट्यून. गाईस आम्ही आता चाललोय बर्णा नाक्यावरील स्थायिक असलेल्या कालकाई देवीच्या दर्शनाला. सो त्या देवीबद्दल आम्ही खूप ऐकलेलं. आता फायनली आम्ही चाललोय दर्शन करायला. म्हणते घेतलं मी दोन ये नाही इथून. तर मित्रांनो आपण जसं बोललो की आपण निखिलच्या गावाला जातो. आज निखिलकडूनच ऐकून घेऊया की त्याच्या कुलदेवताबद्दल कसे ते विभागले गेले आहेत. आता आपण कालकाई देवीच्या मंदिरामध्ये आलोय. कालकाई देवी ही सर्वात लहान बहीण मानली जाते ह्यांच्यामध्ये. तर कालकाई देवीच्या एकूण 5 बहिणी आणि 6वा म्हणजे भाऊ. 6वा भाऊ म्हणजे सर्वात मोठा भाऊ म्हणजे खेमनाथ करून ओळखलं जातं. खेमनाथ याचं मंदिर मुर्डे या ठिकाणी आहे. आणि मुर्डे या ठिकाणी सर्वात भावाच्याच बाजूला म्हणजे रामवर्धायनी देवी याचंही मंदिर मानलं जातं. त्यामुळे मुर्ड्यामध्ये खेमनाथ देवाचं मंदिर व रामवर्धनीय मंदिर दोन्ही मंदिरं आपल्याला इथे दिसून येतील. त्याच्यानंतरला झालं देवी पातळगाई. देवी पातळगाई याचं मंदिर खेडमध्ये पोलीस स्टेशन या जवळ आसपास मी माहीत आहे असं मला वाटतं. आणि राहिलं तर रेडजाई व खेडजाई या दोन्ही बहिणी यांचं मंदिर एकसाथच तिथं जवळपास आहे खेड स्टेशनच्या बाजूला असं इकडच्या रहिवाशांनी सांगितलं आहे. आणि प्रामुख्याने झालं तर आमची जी श्री कालकाई देवी आहे ती म्हणजे आमचे कुलदैवत आहे. ती आमच्या म्हणजे भरण्या नाक्याला असूनसुद्धा ती आमच्या तिशेवाडीत आहे. तसेच त्या प्रकारे या 5 बहिणी आणि 6वा म्हणजे भाऊ असे त्यांचे फोटो इथे कालकाई देवीच्या मंदिरात आहेत. ती खूप चांगली माहिती सांगितली निखिलाने. आता आपण बघूया पुढे आपली कशी जर्नी होते. पब्लिक चालले हरिपाठ बघायला. सगळे डुक्कर दिसतात असे. बघू नका मागे, डोळे तुमचे चमकतायत. सो फायनली आज दिवसभराचे सगळे कार्यक्रम मिस करून रात्रीचे चाललोय हरिपाठ बघायला. दिवसभर झोपलो, आता चाललोय उठून संध्याकाळचे.
थांब ना, आलाय ना. हा. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. गाईस आपला जसा फर्स्ट पार्ट एंड झालाय तर आपला सेकंड पार्ट पण येणार आहे. सो तो प्लीज मिस करू नका. आणि त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी खूप मजा मस्ती धमाल केली आहे. ती मिस केलात तर तुम्ही काहीतरी खूप मोठं मिस कराल. सो त्यामध्ये तुमचे खूप म्हणजे खूप आता फक्त पण काय दिसेल सगळ्यांचे खरे चेहरे दिसणार आहेत त्यात. खूप धमाल आहे. खूप धमाल. व्हिडिओ तर खूप छान झालाय. तुम्ही बघायला विसरू नका सेकंड पार्टी. आणि हा व्हिडिओ कसा होता ते पण कमेंट मध्ये सांगा. थँक्यू. लाईक शेअर नक्की करा. थँक्यू. बाय.